या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। दुसरी शाखा मुस्लिम बादशाहपेठ, जिंदाशहा मदार चौक, सोलापूर। सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे आज सोलापूर जिल्ह्याच्या पूरग्रस्त परिस्थिती पाहणी दौऱ्यावर सोलापूर येथे आले होते। यावेळी जुना पुणा नाका येथे नाल्यात वाहून गेलेल्या रिक्षा चालक सतीश शिंदे याच्या कुटुंबासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे, नगरसेवक गणेश पुजारी यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे व सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले। निवेदनाद्वारे सोलापूर शहरातील शेळगी नाका, जुना पुणा नाका, स्मशान भूमी जवळील नाल्यामध्ये शनिवार दिनांक 13 सप्टेंबर रोजी रिक्षा चालक सतीश शिंदे राहणार मडकी वस्ती, वारत फार्म, जुना पुणा नाका, सोलापूर हा छत्रपती संभाजी महाराज पुतळा ते स्मशानभूमी मार्गावरून नेहमीप्रमाणे आपल्या घराकडे जात असताना जुना पुणा नाका दगडी पुलावरील रस्त्याचे काम चालू असल्याने खड्डा मारला असून मागील आठवड्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने दगडी पुलावरून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह चालू होता। सदर दगडी पुलावर रिक्षा चालक सतीश शिंदे हा रिक्षा चालवत आढळून आला, परंतु सतीश शिंदे याचा सर्वत्र शोध घेतला असता नाला परिसरामध्ये प्रशासनाकडून देखील अग्निशामक दल, आपत्ती व्यवस्थापनाकडील बोट, ड्रोन कॅमेराद्वारे सर्वत्र शोध मोहीम घेण्यात आली, परंतु कुठेही आढळून आला नाही। सदर व्यक्ती सतीश शिंदे याच्या कुटुंबात आई, वडील, बायको, 7 वर्षांची मुलगी, भाऊ, भाऊजय असा परिवार असून सतीश शिंदे याच्यावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी होती। त्यामुळे कुटुंबाला उदरनिर्वाहासाठी आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे। तरी प्रशासनाकडून प्राथमिक स्वरूपात सतीश शिंदे याच्या कुटुंबियास आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। या भेटीप्रसंगी पालकमंत्री जयकुमार गोरे, सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे यांनी सतीश शिंदे यांची पत्नी आणि कुटुंबाकडून संपूर्ण परिस्थितीची माहिती घेतली आणि शिंदे कुटुंबियांना प्रशासनाकडे प्रस्ताव पाठवून योग्य ती मदत देण्याचे आश्वासन दिले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे, प्रदेश नगरसेवक गणेश पुजारी, राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष अविनाश भडकुंबे, रिक्षा चालक सतीश शिंदे यांचे कुटुंबीय व रिक्षा स्टॉपवरील सहकारी उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।